18 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. जुईली काय मॅच आपण बघतोय इथे. खरं तर आत्ताच विधानसभेच्या निवडणुका संपल्यात. तिकडे आपण बघत होतो की काही मतदारसंघ काही पक्षांसाठी सुरक्षित होते. म्हणजे तिथे त्यांचा उमेदवार डेफिनेट निवडून येतोच येतो. ते सुरक्षित असतात. इथे क्रिकेटमध्ये कोणता स्कोअर सुरक्षित आहे? हां, निश्चित 354 धावा देखील सुरक्षित नाहीत. 14 धावांची फक्त गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहे. काय पाठलाग केला इथे. प्रत्येक खेळाडूचं योगदान आहे. ना की केवळ राहुल त्रिपाठीचा तिथे सिंहाचा वाटा निश्चित होता. मात्र धीरज फटांगरेची सुरुवात, निखिल नाईक, मुकेश चौधरी आणि आता यश जाधवला आपण बघतोय. काय कमालीची फलंदाजी केली. खरं तर यश जाधवकडून एवढी अपेक्षा नव्हती. निखिल जाधवला त्याने साथ द्यायची होती आणि सपोर्ट भूमिकेत तो यायला हवा होता. मात्र तोच आता मेन रोलमध्ये आहे आणि त्यानं मॅच मला वाटते मॅचचं गणित बिघडवून टाकलेलं आहे इथे. काही मोठे फटके खेळत, एक षटकार पाठोपाठ काही चौकार देखील आपण बघितलेत यश जाधवकडून. गोलंदाज निहाल तुस्माड आज नाही तर उद्या कधीच नाही. निहालसाठी निश्चित एक मोठी संधी आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये भरपूर धावा निहालनं खर्च केलेल्या आहेत आणि आता शेवटच्या क्षणी ज्यावेळेस मॅच टर्निंग पॉइंट आहे इथे निहालला आज त्याचा सर्वोत्तम स्पेल टाकावा लागेल. मला वाटतंय ही मोठी उपलब्धी ठरू शकते डी.वाय. पाटील क्रिकेट सेंटरसाठी. यश जाधव स्ट्राईक एंडला असणारे 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट त्यांनी ठेवला आतापर्यंत. यस, ओ हो हो, व्हॉट अ शॉट, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. काय कमालीचा फटका इथे. हा मॅचचं गणित उद्ध्वस्त करणारा, हा समीकरण बिघडवून टाकणारा हा षटकार आहे. यश आणि त्याच्या पाठीमाग यश देखील मिळू शकतं इथे जेट सिंथेसिसला. कमालीची फलंदाजी इथे मैदानामध्ये. खरं तर ही मॅच अमेझिंग मॅच होती. पूर्ण सिरीजमध्ये आपण बघितलेलं आहे की 300 पेक्षा जास्त धावा, 374, 373, 372 असे स्कोअर आलेले आहेत. मात्र चेस करत असताना सगळ्या संघांचा दम तुटलेला आहे. मात्र जेट सिंथेसिसने काय टेक ऑफ केले आज. कमालीची मॅच आपल्याला बघायला मिळाली. इथे पाहायचं आखूड टप्प्याचा चेंडू, हो परत एकदा हलक्या हाताने चेंडूला फिरवलंय मनगटाच्या साह्यानं. 1 धाव, 2 धावा की काय, एकच धाव दोघे घेत आहे शांतपणे. एक गोष्ट असते की आज हा पाठलाग करायचा म्हटल्यानंतर अक्षरशः जळत्या निखाऱ्यांवरती चालायचं होतं. पण ते जळत्या निखाऱ्यांवरती चालताना डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलाय आणि तो वितळू दिलेला नाहीये. हे महत्त्वाचं आहे. या संपूर्ण मॅचमध्ये ज्या पद्धतीनं सगळे फलंदाज खेळलेत, जी जबाबदारीनं जे खेळलेत, हा ड्रेसिंग रूम आपण बघू शकतो. कोचला देखील, रणजित सरांना देखील आपण बघितलं स्क्रीनवरती. टेन्स अजूनही आहे. मात्र 7 धावा केवळ. हो हो हो, निखिल नाईक आज नायक आहे तो या मॅचचा. शेवटपर्यंत मॅचला घेऊन आलेला आहे आणि एक धाव जोडत धावफलक हळू पुढे जातोय. 348, 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा फक्त दूर आहे. 6 धावा, 1 षटकार दूर आहे विजयापासून. दोन्ही संघांचा एक पराभव आहे. दोन्ही संघांचा एक विजय होता आणि त्यातच 354 धावांचं टार्गेट ठेवल्यानंतरच बऱ्यापैकी विजय निश्चित होता. मात्र फलंदाजांनी तो हिरावून घेतलेला आहे. लेंथ बॉल, बॅटचा फेस ओपन करून 1 धाव घेतोय. धावफलक 1ने पुढे पोहोचणार आहे. खरं तर हा आपण म्हणतो ना तोंडातला घास ने आज जठरातून घास बाहेर काढलाय अक्षरशः जेट सिंथेसिसनं. आणि अशा मॅच खरं तर खूप काळ परिणाम करतात, तुमच्या कॉन्फिडन्सवरती परिणाम करतात, तुमच्या खेळावरती देखील खूप चांगला परिणाम होतो. आणि विशेष म्हणजे चर्चा होते अशा मॅचची. क्रिकेटसाठी हे गरजेचं आहे. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी आपण क्रिकेटला म्हणतो ना, तर ते का, तर हीच अनसर्टन्टी असते. इथे सुनिश्चित काहीच नसतं. हो हो, खराब चेंडू आणि खरपूस समाचार. 4 इथे मिळत आहेत. लेवलमध्ये मॅच येईल. सामना एका बाजूने आता पूर्ण झुकलेला. 1च धाव विजयासाठी गरजेची आहे जेट सिंथेसिसला. व्हॉट अ टेक ऑफ. जेट्स आणि त्यांच्या नावातच झेप आहे. ही गरुड झेप आहे. ही केवळ झेप नाही तर ही गरुड झेप आहे. इथे पंखातलं बळ आपल्याला इथे बघायला मिळते. परिंदों को अगर पंख मिलते हैं ना तो तैयार होते लंबी उड़ान के लिए.
ही खूप मोठी झेप होती. 353 धावा स्कोअर लेवल मध्ये येताना आपण बघतोय. आणि निहालचा हा चेंडू निखिलसाठी, याच बरोबर इथे विजयी फटका. 354 धावांचा अविश्वसनीय अद्भुत पाठलाग इथे जेट सिंथेसिसने गाठलाय आणि विजयावरती मोहर उमटवली, विजयावरती शिक्कामोर्तब केले. अत्यंत संस्मरणीय देखना सामना प्रेक्षकांसमोर. जबरदस्त मॅच, व्हॉट अ फिनिश. काय सामना संपवला इथे जेट सिंथेसिसनं. अभिनंदन जेट्स. आणि बरोबरीनंच अत्यंत दर्जेदार खेळासाठी आम्ही भरपूर